एस.पी. जळगावला तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस.पी. जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 3,816 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी 27 नोव्हेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तर 27 नोव्हेंबरला या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी एस.पी. जळगावला जे अर्ज या ठिकाणी आले आहेत 3,816 अर्ज या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि 100+ घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. एसआरपीएफ, कारागृह चालक, बॅट्समन, शिपाई या सर्व पदाबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस.पी. जळगाव आहे 3,816 या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेला आहे आणि 27 नोव्हेंबरला आपण या ठिकाणी हा फॉर्म भरलेला आहे. तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप या ठिकाणी दाखवून देतो. तर एस.पी. जळगावचा हा फॉर्म आहे. एस.पी. जळगावचे तुम्ही तुम्हाला फॉर्म या ठिकाणी दाखवला त्याच फॉर्मचा हा पेमेंट स्लिप आहे. बघू शकता तुम्ही. तर टोकन नंबर जो आला एस.पी. जळगावचा तर बघू शकता 5,390 प्लस या ठिकाणी टोकन नंबर आलेला आणि हा जो फॉर्म या ठिकाणी भरला आपण 27 नोव्हेंबरला भरलेला आणि टाइम तुम्ही बघू शकता 11:23 या ठिकाणी पेमेंट केलेला आहे. तर 27 नोव्हेंबरला हा पोलीस भरतीचा फॉर्म भरला एस.पी. जळगावचा 5,390 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल त्यांनी मला इंस्टाग्रामवर गोपाल वानखडे हे 120 गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामची आयडी आहे. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर फॉर्मचा फोटो पाठवा. तर या विद्यार्थ्यांनी आपल्याला या ठिकाणी फॉर्मचा या ठिकाणी फोटो पाठवलाय. तर यांचे सर्वांचे मी या ठिकाणी खूप या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी सुद्धा हे फोटो पाठवले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आजच या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे 27 नोव्हेंबरला आणि तुम्ही बघू शकता कुठे भरलाय. टोकन नंबर पहा एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला जो तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 20,311 वेळा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला जे आतापर्यंत अर्ज आलेले आहे 20,311 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आलेला आहे. व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राइब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. त्यानंतर जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल आहे सीपी मुंबई. तर सीपी मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1,12,840 एवढा अर्ज क्रमांक टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक जो आलाय 85,987 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेला आहे. तर आतापर्यंत सीपी मुंबईला तुम्ही धरून चला की 1,30,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि त्यानंतरचं जे आहे एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर या ठिकाणी 36,715 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला बघू शकता 36,715 प्लस अर्ज आतापर्यंत आलेला आहे. तर धरून चला की 40,000 प्लस वरत 40,000च्या वरत एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला या ठिकाणी फॉर्म गेलेले आहे. त्यानंतर जे आहे नागपूर ग्रामीण आहे. नागपूर ग्रामीणला जे अर्ज आलेले आहे तर नागपूर ग्रामीणला जर आपण पाहिलं तर 8,156 एवढा टोकन नंबर आला आहे. अर्ज क्रमांक 5,696 एवढा आलेला आहे. तर नागपूर ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज आले तर धरून चला की 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले सर, कारण की फॉर्मची जी संख्या आता जास्त या ठिकाणी झपाट्याने वाढत आहे, कारण की फॉर्म भरण्यासाठी जास्त दिवस या ठिकाणी राहिले नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एसपी नागपूर ग्रामीणला जवळपास 9,000 धरून चला या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही मीरा भाईंदर आहे सीपी मीरा भाईंदर. तर या ठिकाणचा जो अप्लिकेशन नंबर आहे हा 12,909 आलेला आहे. पण या ठिकाणी जे अर्ज 18 ते 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी गेलाय, कारण की टोकन नंबर या ठिकाणी वेगळा येत असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर या ठिकाणचा जो अर्ज क्रमांक आहे 6,055 एवढा अर्ज क्रमांक आहे एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा आणि टोकन नंबर सुद्धा तेवढाच आहे 6,055. तर आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 7 ते 8,000 प्लस अर्ज या ठिकाणी कुठंच नाही गेले, कारण की आता शेवट जास्त त्या ठिकाणी फॉर्म येते. तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत 7,000 प्लस अर्ज तुम्ही आजच्या तारखेला या ठिकाणी धरून चला, एवढे अर्ज आतापर्यंत आले एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला. त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी नागपूर सिटी आहे 12,128 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक आला होता. आता टोकन नंबर किती आहे या फॉर्मचा नागपूर सिटी, तर नागपूर सिटीचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 17,271 एवढा टोकन नंबर आहे. तर धरून चला की 18,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे नागपूर सिटी या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी नागपूर शहर आहे. सीपी नागपूर शहरचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे 12,100 प्लस आलेला आहे. आणि टोकन नंबरचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी. तर नागपूर शहरला जो टोकन नंबर आला 17,225 एवढा आला. तर आतापर्यंत धरून त्याला 18,000च्या वरचा अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी गेले नागपूर शहर.
त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे, तर या ठिकाणी 16,000 अर्ज होते. तर आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत 16,500 ते 17,000च्या आसपास या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 16,500 ते 17,000 प्लस अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी गेले. त्यानंतर पुणे कारागृहाला बघू शकता 32,000 प्लस या ठिकाणी अर्ज गेले आहे, तर या ठिकाणी तुम्ही धरून चला. पुणे बँड्समन या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी CP मुंबई बँड्समन 1023 अर्ज पुणे बँड्समन बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर जे आहे नवी मुंबई बँड्समनला बघू शकता, त्याचबरोबर जे SP वाशिम बँड्समनला तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर संभाजीनगर बँड्समनला बघू शकता, त्याचबरोबर SP यवतमाळ बँड्समन बघू शकता, त्यानंतर गोंदिया बँड्समन बघू शकता. त्यानंतर SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीला बघू शकता 2,785 अर्ज आले, पण या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला SRPF गडचिरोली या ठिकाणी. त्यानंतर यवतमाळ बँड्समनचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 449 एवढा टोकन नंबर यवतमाळ बँड्समन. आणि अप्लिकेशन नंबर बघू शकता SP यवतमाळचा तुम्ही बघू शकता 357 एवढा टोकन अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर नाशिक कारागृहाला तुम्ही अर्ज धरून चला, या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज गेले आणि SRPF कुसळगावला जे 8-9,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले. त्यानंतर जे SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी तुम्ही 18,000 प्लस अर्ज धरून चला आणि SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी सुद्धा 20,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. वाशिम कॉन्स्टेबलला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3,000 प्लस अर्ज गेलेले आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SP लातूर चालक आहे, या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला एवढे गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता वर्धा कॉन्स्टेबल 3,300 प्लस अर्ज, वाशिम बॅट्समनला 800 प्लस अर्ज, नागपूर सिटीला 19,000 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर CP पुणे सिटी चालकला 20,000 प्लस अर्ज, पुणेला या ठिकाणी 32,000 प्लस अर्ज, अकोला 7,100 प्लस अर्ज, संभाजीनगर ग्रामीण 7,130 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 3,066 अर्ज, CP मुंबई 1,30,000 प्लस अर्ज, नाशिक कारागृह 30,000 प्लस अर्ज, मुंबई लोहमार्ग 10,000 प्लस अर्ज, त्याचबरोबर अमरावती ग्रामीण 9,700 प्लस अर्ज, गडचिरोली SRPF 4,100 प्लस अर्ज, नाशिक ग्रामीण 9,100 प्लस अर्ज, SP रत्नागिरी 4,400 प्लस अर्ज, SP चंद्रपूर 9,000 प्लस अर्ज, SP बुलढाणा 6,500 प्लस अर्ज, नांदेड 7,067 अर्ज, SP वाशिम चालक 4,027 अर्ज, SP हिंगोली 7,000 प्लस अर्ज, नागपूर कारागृह 33,280 धरून चला आणि SRPF गोंदिया 17,370, त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक 6,000 प्लस अर्ज, संभाजीनगर रेल्वे 4,500 प्लस अर्ज, संभाजीनगर ग्रामीणला सुद्धा जवळपास 6,000 प्लस अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 1 पुणे 15,000 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर SRPF कुसळगाव 9,610 प्लस अर्ज, CP नवी मुंबई 4,500, CP नवी मुंबई चालक 9,400 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 20,000च्या वरता अर्ज गेला. मीरा भाईंदर कॉन्स्टेबलला 18,500 प्लस अर्ज, पुणे कारागृह 36,000 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 4 नागपूर 7,200 प्लस अर्ज, पुणे सिटी चालक 6,160 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 1 पुणे 2 पुणेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर सोलापूर बॅट्समनला 800 प्लस अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 820 प्लस अर्ज, धाराशिव चालक 6,480 प्लस अर्ज, पिंपरी चिंचवड SP 12,960 प्लस अर्ज, SRPF गोंदिया 17,000 प्लस अर्ज आणि नागपूर कारागृह 32,000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन आहे 700 प्लस अर्ज, वाशिम बॅट्समन 700 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समनला 680 प्लस अर्ज, नवी मुंबई बॅट्समनला 970 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 7 दौंड 20,000 प्लस अर्ज, SP धुळे 5,844 अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 900 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे 20,000 प्लस अर्ज धरून चला, मुंबई कारागृह 40,000 प्लस अर्ज, त्याचबरोबर SP कोल्हापूर 4,530 अर्ज, ठाणे शहर 11,000 प्लस अर्ज, पालघर चालक 3,090 प्लस अर्ज, SP बुलढाणा चालक 3,690 प्लस अर्ज, SP मीरा भाईंदर 14,700 प्लस अर्ज, SP गोंदिया 2,000 प्लस अर्ज, SP भंडारा 5,400 प्लस अर्ज, SRPF कोल्हापूर 4,000 प्लस अर्ज, मुंबई बॅट्समन 1,000 प्लस अर्ज, पुणे बॅट्समन 1,100 प्लस अर्ज, गोंदिया बॅट्समन 1,000 प्लस अर्ज, परभणी चालक 3,800 प्लस अर्ज, SRPF धुळे 8,000 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 3,900 प्लस अर्ज, पालघर जिल्हा पोलीस 2,510 प्लस अर्ज. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे डेली कंटेंट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण या ठिकाणी तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.